शेवग्याची शेंग. बऱ्याचदा आपण शेवग्याच्या शेंगेची रस्सा भाजी बनवतो, पण आज आपण त्या शेवग्याच्या शेंगाची एक खास रेसिपी बनवणार आहोत. आणि रेसिपी चवीला तर खूप भन्नाट आहे आणि त्याचबरोबर अगदी घरातल्या मोजक्याच साहित्यांपासून बनते आणि खास टिप्सही मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत. यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आजची आपली खास रेसिपी आहे शेवग्याच्या शेंगा फ्राय. नमस्कार, मी सविता. स्वाद किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आपल्याला घ्यायच्या आहेत पाव किलो शेंगा. शेंगा घेताना म्हणजे बाजारातून विकत घेताना त्या जास्त बारीक किंवा जाडसर नसाव्यात किंवा जून नसाव्यात. मीडियम आकाराच्या शेंगा इथे आपण वापरायच्या आहेत. शेंगा आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. मी ते सुरीच्या साह्याने शेंगांचे 2.5 इंच असे तुकडे करून घेते. आपण आपल्या आवडीनुसार लांबी कमी जास्त ठेवू शकता. आता इथे तुम्ही पाहू शकता, जेव्हा मी शेंग कट करते तेव्हा तिची थोडीशी साल निघते आणि जेवढी शेंग कट केल्यानंतर साल निघते तेवढीच मी इथे काढून टाकणार आहे. जास्त बाजूची साल काढायची गरज नाही. आता इथे आपल्या जवळपास सर्व शेंगाचे तुकडे करून झालेले आहेत. आपण पाहू शकता, तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये मीडियम साईजच्या शेंगा दिसत असतील. आता ह्या शेंगा आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. असं केल्याने काय होतं की शेंगावरची काही घाण असेल किंवा काही कचरा असेल तो निघून जाईल. शेंगा इथे स्वच्छ धुवून झालेल्या आहेत. ते उकडून घ्यायचे आहेत. एक कढई तापत ठेवते. कढईमध्ये मी फक्त अर्धा चमचा तेल घालते. या तेलामध्ये तेल चांगलं तापलं की यामध्ये मी घालणार आहे आपण मगाशी ज्या कट करून शेंगा घेतल्या होत्या त्या. आता या शेंगा आपल्याला इथे उकडवून घ्यायच्या आहे. आधी आपण हवं तर टोपात किंवा कुकरमध्येही उकडून घेऊ शकता. थोडंसं चवीपुरतं म्हणजे शेंगांपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे. आता हे शेंगा मीठ घातल्यानंतर आपण चांगलं एखादा मिनिट चांगलं या तेलामध्ये परतून घेऊयात. असं केल्याने काय होतं की शेंगांची चव आणखी वाढते. मध्ये जर शेंगा शिजवायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला शेंगा शिजत घालताना एखाद्या भांड्यात किंवा डब्यात त्या ठेवायच्या आणि त्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आणि एखादी शिट्टी काढून घ्यायची. शेंगा आता आपण इथे पाहू शकता की एखादा मिनिट चांगल्या तेलामध्ये मी परतलेले आहेत. शेंगा शिजण्यासाठी मी 1 ग्लास पाणी घालते किंवा आपण त्यापेक्षा थोडं कमी घातलं तरी चालेल. शेंगी आपल्याला पूर्ण शिजवायची नाही, 70 ते 80% फक्त शिजवायची आहे, कारण की पूर्ण जास्त शिजवली की त्याचा गाळ होऊ शकतो. आता आपण इथे झाकण ठेवूया म्हणजे पटकन शेंगा शिजतील. मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं आहे. 8 ते 10 मिनिटांमध्ये शेंगा इथे शिजून तयार होतात आणि चेक करायचं की शेंग शिजले की नाही. मी ते चेक केलेले आहे. शेंग ही चांगली त्याच्या हाताने दाबून पाहिली की ती दाबली जाते. जवळपास इथे 70 ते 80% या शेंगा शिजून झालेल्या आहेत. आता आपल्याला फ्राय करायच्या आहेत. त्यासाठी मी इथे पसरट कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी फक्त 1.5 चमचा तेल घालते. जास्त तेलाचा वापर मी केलेला नाहीये. तेल घालते. तेल चांगलं तापलं की यामध्ये घालूयात आपण पाव चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे. हिंगाची फोडणी दिल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण. मी ते 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. आपण लसूण टेचून घातला तरी चालेल. लसूण चांगला आपल्याला सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. लसूण चांगलं परतेपर्यंत आपण त्यामध्ये घालूयात 1 चमचा जिरं. जिरं घालते. जिरं चांगलं फुललं किंवा जिरं चांगलं तडतडलं की यामध्ये आपल्याला घालायचे आहे 10 ते 12 कढीपत्त्याची पाने. आपण पाहू शकता इथे आपलं लसूणही चांगला सोनेरी रंगाचा झालेला आहे आणि कढीपत्ताही मी इथे घातलेला आहे. आता यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले म्हणजे फक्त आपल्याला हळद आणि मिरची पावडर घालायची आहे. आता आपण इथे घालूयात पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा फक्त लाल मिरची पावडर. मी इथे कलरवाली मिरची पावडर घेतलेली आहे. आपण साधी मिरची पावडर घातली तरी चालेल. मिरची पावडर आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. मिरची पावडर घातल्यानंतर चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला इथे घालायच्या आहेत मगाशी ज्या आपण शेंगा उकडून घेतलेल्या आहेत त्या. शेंगा आपल्याला घातल्यानंतर चांगल्या हलवून घ्यायच्या आहेत किंवा तेलामध्ये चांगलं परतून घ्यायच्या आहेत. असं केल्यामुळे सर्व मसाला हा शेंगांना लागला जाईल. एखादा मिनिट झाल्यानंतर थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये चण्याचं पीठ म्हणजे बेसन पीठ घालायचं आहे. पाव किलो शेंगा असेल तर यासाठी पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त चण्याचं पीठ लागतं, कारण की पीठ कमी जास्त लागू शकतं.
फक्त अर्ध्या वाटीपेक्षा कमी पीठ घालायचं, नाही तर नुसतं पीठच लागेल. आपण पाहू शकता इथे शेंगा मी एका हाताने पीठ घालते आणि दुसऱ्या हाताने ते जे पीठ घातलेलं आहे ते चांगलं हलवून घेते किंवा चांगलं फ्राय करून घेते. पीठ घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, म्हणजे लो गॅसवरती चांगल्या शेंगा या कुरकुरीत फ्राय होतील. शेवग्याच्या शेंगांमध्ये पालकापेक्षा 25 पट, म्हणजे जी पालकाची भाजी असते तिच्यापेक्षा 25 पट जास्त लोह आढळते. दुधापेक्षा 17 पट जास्त कॅल्शियम असते. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि प्रोटीनचे भंडार आढळते. शरीरातील जीवनसत्वे आणि खनिजांची कमतरता या शेवग्याच्या शेंगा दूर करतात, म्हणून त्यांचा आहारात अवश्य वापर करावा. आता आपण घालूया चवीनुसार मीठ. मीठ घालताना मगाशी आपण थोडंसं शेंगा फ्राय करताना मीठ घातलं होतं, म्हणून नंतर आपण अंदाजानुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपण शेंगा चांगल्या हलवून घेऊयात. बाहेरचं जे पिठाचं आवरण आहे ते चांगलं आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत शेंगा एकसारख्या हलवत किंवा खाली जळणार नाही याची खात्री करत हलवून घ्यायची आहे. थोडंसं मला इथे तेल कमी वाटते, म्हणून मी फक्त एक तेलाची धार इथे या शेंगांमध्ये घालते आणि पुन्हा चांगलं फ्राय करून घेते. जवळपास चण्याचे पीठ घातल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटं या शेंगा एकसारख्या चांगल्या हलवायच्या आहेत, म्हणजे त्या कुरकुरीत होतील, कारण की तशा हे ऑलरेडी शिजलेले आहेत. आपण पाहू शकता मस्त रंग आलेला आहे आणि सुवास तर खूप छान येतोय. आता आपण घालूयात सजावटीसाठी थोडीशी कोथिंबीर किंवा तुम्ही थोडंसं लिंबू पिळलं तरी चालेल. घरात जेव्हा आपण डाळ भात बनवतो किंवा फक्त चपाती शिल्लक असते त्यावेळेला तुम्ही या शेवग्याच्या शेंगा नक्की ट्राय करा. ज्यांना शेवग्याच्या शेंगा आवडत नाही तेही आवडीने खातील, कारण की या शेवग्याच्या शेंगा 30 रोगांवरती उपयुक्त असतात. आता या शेंगा मस्त इथे कुरकुरीत झालेल्या आहेत. आपण पाहू शकता रंगही खूप सुंदर आलेला आहे आणि सुवासही खूप छान येतो. बाहेरचं जे आवरण आहे बेसन पिठाचं ते छानपैकी कुरकुरीत होतं. आता इथे जवळपास इथे शेंगांमध्ये पीठ टाकून जवळपास 12 ते 13 मिनिटं झालेली आहेत. कोथिंबीर घालते सजावटीसाठी. आता इथे आपल्या शेवग्याच्या शेंगा फ्राय तयार झालेला आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा आणि घरी नक्की बनवून पहा. आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॅमिलीसोबत आणि मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बाजूचं बेल आयकन बटन नक्की दाबा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.